गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टडी केलं आहे. आपण दोन फॅक्टर स्टडी केलेत, इफेक्ट ऑफ हाईट और इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इफेक्ट ऑफ डेप्थ. ओके, मी पहिल्यांदा हे दोन फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे पहिल्यांदा मी ह्या लेक्चरमध्ये हे दोन पॉईंट पुन्हा एकदा रिवाईज करणार आहे, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम होणार नाही. ओके, आता acceleration due to gravity is inversely proportional to height. With increase in height, acceleration due to gravity decreases. Okay, acceleration due to gravity on surface of given planet, it is gm upon r square. M is mass of planet, r is radius of planet. Acceleration due to gravity will depend upon mass of planet, it will depend upon radius of planet, बट इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ गिवन बॉडी. या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आलेलं नाही आहे. याचा अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बॉडीच्या मासवर डिपेंड असणार नाही. बरोबर आहे. म्हणजे माझ्यासाठी किंवा एखादी बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंगसाठी जीची व्हॅल्यू सेमच राहणार, कारण ती बॉडीच्या मासवर डिपेंड नाही आहे. आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा अजून एक फॉर्म्युला स्टडी केला होता, 4/3 पाय आर रो जी. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन डेन्सिटी. या फॉर्म्युल्यातलं रो म्हणजे डेन्सिटी. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ गिवन प्लॅनेट. ओके, सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस रिलेशन असतात जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर किंवा जी इज इक्वल टू 4/3 पाय आर रो जी. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट फॉर्म्युला असतो जी इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करायचा वेन हाईट अँड रेडियस आर कम्पेरेबल. विथ रिस्पेक्ट टू रेडियस वेन हाईट इज नॉट निग्लिजिबल, त्यावेळेला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू हाईट, विथ रिस्पेक्ट टू रेडियस, हाईट जर निग्लिजिबल असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असतो जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 - 2h अपॉन आर. 1 - 2h अपॉन आर. बरोबर आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेन हाईट इज निग्लिजिबल इट इज 1 - 2h अपॉन हे कॅपिटल आर. कॅपिटल आर इज रेडियस ऑफ गिवन प्लॅनेट. मग या दोन रिलेशनवरनं आपण प्रूव्ह केलं की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. विथ इन्क्रीज इन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिक्रीज. सो जी आणि एचचा ग्राफ ड्रॉ केला तर हा ग्राफ असा येईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि हे चेंज कसे होत आहेत? इन नॉन लिनियर प्रपोर्शन. ओके, so acceleration due to gravity is inversely proportional to height. With increase in height, acceleration due to gravity will decrease. आपण डेप्थचं रिलेशन देखील स्टडी केलं होतं. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ आपलं रिलेशन आलं होतं जी डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 - डी अपॉन आर. डी म्हणजे डेप्थ. मग याच्यावरनं देखील आपण रिलेशन प्रूव्ह केलं की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेप्थ. विथ इन्क्रीज इन डेप्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग बट युनिफॉर्मली. बरोबर आहे. याशिवाय आपण हाईट आणि जीचे रिलेशन स्टडी केले होते. when h is equal to r, when h is equal to r, h is equal to r, gh is equal to 25% of g किंवा gh is equal to असतं g/4. ह्या व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला ॲज अ शॉर्टकट म्हणूनही यूज करायचं आहे. वेन h इज इक्वल टू 0.41 टाइम्स r, GH is equal to 50% of G.
that is gh is equal to g by 2. When h is equal to 0.15 times r, gh is equal to 75% of g, that is gh is equal to 3g by 4. And when h is equal to 9r, height is equal to 9 times radius, त्यावेळेला gh असतं 1% ऑफ जी. हे रिलेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले, बरोबर आहे. तर आपण डेप्थचं रिलेशन पुन्हा एकदा स्टडी करूयात. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ, जी डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर, बरोबर आहे. देअरफॉर जी डी अपॉन जी इज इक्वल टू 1 मायनस डी अपॉन आर. दोन्ही साईडला मी मायनस करतो, -1 करतो. जी डी अपॉन जी -1 इज इक्वल टू हे आलं 1 मायनस डी अपॉन आर -1. दोन्ही साईडचं या साईडचं -1 कॅन्सल झालं. सो जी डी अपॉन जी -1 इज इक्वल टू मायनस डी अपॉन आर. देअरफॉर जी डी मायनस जी अपॉन जी इज इक्वल टू मायनस डी अपॉन आर, बरोबर आहे. देअरफॉर जी मायनस जी डी अपॉन जी इज इक्वल टू डी अपॉन आर. आता जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. जी डी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन डेप्थ, बरोबर आहे. सो जी मायनस जी डी इज नथिंग बट डेल्टा जी, चेंज इन जी. सो डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू डी अपॉन आर. तर डेल्टा जी अपॉन जी याला म्हणतात रिलेटिव्ह चेंज इन जी ऑर फ्रॅक्शनल चेंज इन जी. मग एखाद्या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला फ्रॅक्शनल चेंज विचारला असेल किंवा रिलेटिव्ह चेंज विचारला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला काय घ्याल, डी अपॉन आर. लक्षात आलं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट, सॉरी ॲट गिवन डेप्थ, फॉर्म्युला असतो जी डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. त्याला मी सिम्प्लिफाय केलं, त्याच्यावरनं मला रिलेटिव्ह चेंज इन जी मिळालं. सो रिलेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल चेंज इन जी फॉर्म्युला आला डी अपॉन आर. डेल्टा जी अपॉन जी इंटू 100 इज इक्वल टू आलं डी अपॉन आर इंटू 100. तर हे झालं पर्सेंटेज चेंज इन जी. हे आपण पहिला टॉपिक जो स्टडी केला युनिट्स अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले स्टडी केलेत. ओके. सो पर्सेंटेज चेंज इन जी फॉर्म्युला काय आला, डी अपॉन आर इंटू 100. ओके. ॲब्सोल्यूट चेंज इन जी डेल्टा जी इज इक्वल टू डी अपॉन आर इंटू जी. सो हा झाला ॲब्सोल्यूट चेंज इन जी. मी या रिलेशनवरनं ते ऑब्टेन केलं आहे, कळलं. सो डेल्टा जी इज इक्वल टू डी अपॉन आर इंटू जी. ओके. आता बघा, ही अर्थ आहे. अर्थच्या सरफेसवर डेप्थ 0 असणार आहे. ॲज वी मूव टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, डेप्थ विल गोइंग ऑन इन्क्रीजिंग, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल गोइंग ऑन डिक्रीजिंग. अर्थच्या सरफेसवर डेप्थ 0 असते, बरोबर आहे. तुम्ही जसं अर्थच्या सरफेसकडून अर्थच्या सेंटरकडे ट्रॅव्हल कराल तशी डेप्थ वाढत जाणार आहे. आणि डेप्थ वाढत गेली की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाणार, बरोबर आहे. आणि हे युनिफॉर्मली डिक्रीज होणार. ॲट सेंटर ऑफ अर्थ जी किती होणार, 0 होणार. ॲट सेंटर ऑफ अर्थ डेप्थ विल बिकम मॅक्झिमम, सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम मिनिमम. आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू किती असेल, 0. कळलं. मी काय म्हटलं बघा, डेप्थ आपण सरफेसपासून मेजर करतो. सरफेसवर डेप्थ मिनिमम असणार आहे. सरफेसला डेप्थ किती असेल, 0. तुम्ही सरफेसकडून सेंटरकडे मूव्ह केलं की डेप्थ इन्क्रीज होत जाईल. जशी डेप्थ इन्क्रीज होत जाईल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाईल. आणि हा चेंज युनिफॉर्म चेंज असेल, युनिफॉर्मली डिक्रीज होत जाईल. आणि अर्थच्या सेंटरला जी 0 होईल. किंवा हे उलटं करा,
अर्थच्या सेंटरला जी 0 आहे, तुम्ही जसं आणि डेप्थ मॅक्झिमम आहे, बरोबर आहे. अर्थच्या सेंटरला मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? अर्थच्या सेंटरला जी 0 आहे आणि डेप्थ मॅक्झिमम आहे. तुम्ही जसं अर्थच्या सेंटरकडून सरफेसकडे येऊ लागलाय, डेप्थ कमी कमी होत चालले, जी इन्क्रीज होत चाललाय. याचा अर्थ सरफेसवर जी मॅक्झिमम असेल. आता तुम्ही सरफेसपासून दूर गेलात की हाईट इन्क्रीज झाली. हाईट इन्क्रीज झाली की पुन्हा जी काय झालं, डिक्रीज झालं. पण हा चेंज कसा असेल? नॉन लिनियर चेंज असेल. लक्षात आलं मी काय म्हटलं? कळलं? आपण अर्थच्या सेंटरकडून सरफेसकडे ट्रॅव्हल करताना डेप्थ डिक्रीज होणार, सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज होणार. अर्थच्या सरफेसवर जी मॅक्झिमम होणार. तुम्ही सरफेसपासून दूर गेलात की हाईट इन्क्रीज होणार, सो अगेन जी विल डिक्रीज. सो आपण जर ग्राफ ड्रॉ केला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, तर हा ग्राफ असा येईल. हे झालं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, म्हणजे हा अर्थचा इंटिरियर पोर्शन आला, बरोबर आहे. इंटिरियर पोर्शन असेल तर अर्थच्या सेंटरला जी 0, तुम्ही सेंटरकडून सरफेसकडे गेलात की जी इन्क्रीज झाला युनिफॉर्मली, सरफेसवर मॅक्झिमम झाला. सरफेसपासून दूर गेलात हाईट इन्क्रीज झाली, सो जी पुन्हा काय झाला, डिक्रीज झाला, पण नॉन युनिफॉर्मली. लक्षात आलं? तर हा ग्राफ एकदा नीटला विचारलाय, एकदा जेईला देखील विचारलाय. सो व्हेरिएशन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, ग्राफ असा येईल. आता ह्याच्यावरनं आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन प्रूव्ह केलं. इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ आर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आउटसाइड आर जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ओके, हे दोन खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्याला जेई, सीई टी आणि नीटसाठी लागणार आहेत. ओके, इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ अर्थ जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आउटसाइड अर्थ जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. क्लिअर झालं? तर आता बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईट सोबत डिक्रीज होतो, म्हणजे जशी सरफेसपासून हाईट वाढत जाईल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होईल. जशी सरफेसपासून डेप्थ वाढत जाईल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होईल. मग हाईट आणि डेप्थमधलं रिलेशन प्रूव्ह करूयात ॲट विच वी गेट सेम व्हॅल्यू ऑफ जी. आपल्याला एक पर्टिक्युलर हाईट आणि एक पर्टिक्युलर डेप्थ ह्यांच्यामधलं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल. म्हणजे कंडिशन काय दिले? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. दोन्ही साईडला जी कॅन्सल झालं. 1 मायनस डी अपॉन आर इज इक्वल टू हे आलं 1 मायनस 2h अपॉन आर. दोन्ही साईडला 1 कॅन्सल झालं, मायनस साईन देखील कॅन्सल झालं, म्हणजे डी अपॉन आर इज इक्वल टू 2h अपॉन आर. हे आर देखील कॅन्सल झालं, सो डी इज इक्वल टू 2h. सो डेप्थ आणि हाईटमध्ये काय रिलेशन असतं? डी इज इक्वल टू 2 टाइम्स हाईट. म्हणजे सपोज कर हाईट 50 किलोमीटर असेल तर डेप्थ किती आली? 100 किलोमीटर. मग 50 किलोमीटर हाईट आणि 100 किलोमीटर डेप्थ ह्या दोन ठिकाणी जीची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. लक्षात आलं? रिलेशन बिटवीन हाईट अँड डेप्थ इन ऑर्डर टू गेट सेम व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो डी इज इक्वल टू 2h. क्लिअर झालं? रिलेशन बिटवीन डेप्थ अँड हाईट. सो डेप्थ असते ती ट्वाईस द हाईट असते, डेप्थ असते ती 2 टाइम्स हाईट असते. क्लिअर झालं? आता बघा, डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, बरोबर आहे. मास इज ऑलवेज कॉन्स्टंट, सो डब्ल्यू इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. याचा अर्थ जी इन्क्रीज झालं की वेट पण काय होणार? इन्क्रीज होणार.
जी डिक्रीज झालं तर वेट पण काय होणार, डिक्रीज होणार. मग जो रेशो जीसाठी असेल तोच रेशो वेटसाठी पण येणार. मग जी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो जी एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग रेशो जर घेतला G1 अपॉन G2 इज इक्वल टू काय येणार, M1 अपॉन M2 इंटू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. मी आत्ताच काय म्हटलं, वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. त्यामुळं जो रेशो जीचा असेल तोच कुणाचा असेल, वेटचा असेल. मग W1 अपॉन W2 इज नथिंग बट G1 अपॉन G2. देअरफॉर W1 अपॉन W2 इज इक्वल टू आलं M1 अपॉन M2 इंटू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. हे रिलेशन देखील आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करताना लागणार आहे. सो जो रेशो जीचा असेल तोच रेशो कुणाचा असतो, वेटचा पण असतो. लक्षात आलं. एखाद्या लोकेशनला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज झालं तर त्या लोकेशनला वेट देखील काय होतं, डिक्रीज होतं. एखाद्या लोकेशनला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज झालं तर त्या लोकेशनला वेट देखील इन्क्रीज होतं. सो जो रेशो जीचा घ्याल तोच रेशो वेटसाठी पण घ्यायचा. लक्षात आलं. मग आपण आता दोन इम्पॉर्टंट फॅक्टर स्टडी केले ऑन अफेक्टिंग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते म्हणजे हाईट आणि डेप्थ. तर तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये हाईट आणि डेप्थचे रिलेशन सांगितलेत. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट, वेन हाईट इज निग्लिजिबल, वेन हाईट इज नॉट निग्लिजिबल, हे दोन्ही रिलेशन आपण स्टडी केले. पुन्हा हाईट आणि जी मधलं रिलेशन हे आपण स्टडी केलं, त्यांचे ग्राफ ड्रॉ केले. डेप्थचं रिलेशन स्टडी केलं, डेप्थसाठी ग्राफ ड्रॉ केले. तर आता आपण तिसरा फॅक्टर स्टडी करूयात, तो म्हणजे जॉमेट्री ऑफ प्लॅनेट. जॉमेट्री ऑफ प्लॅनेट किंवा जॉमेट्री ऑफ अर्थ. आता बघा, अर्थला आपण कन्सिडर करताना परफेक्ट स्पियर कन्सिडर करतो. बरोबर आहे. अर्थला आपण कन्सिडर करताना परफेक्ट स्पियर कन्सिडर करतो, पण ॲक्च्युली अर्थ परफेक्ट स्पियर नाही आहे, ती अशी स्लाईट इलिप्टिकल आहे. बरोबर आहे. ती इक्वेटरला थोडीशी एक्सटेंड झाले आणि पोलला थोडीशी फ्लॅट झाली. हे झालं इक्वेटर, हे झालं पोल. बरोबर आहे. अर्थ आहे ती परफेक्ट स्पियर नाही आहे, ती स्लाईट इलिप्टिकल आहे. इक्वेटरला अर्थ थोडीशी एक्सटेंड झाले तर पोलला थोडीशी फ्लॅट झाले. आता सपोज करा आर ई इज इक्वेटोरियल रेडियस, आर पी इज पोलर रेडियस. आता इक्वेटोरियल रेडियस आणि पोलर रेडियस ह्या सेम नाही आहेत. इक्वेटोरियल रेडियस आहे ही पोलर रेडियसपेक्षा थोडीशी जास्त आहे. तर रेडियस मधला जो डिफरन्स आहे हा 21 किलोमीटर आहे. ओके. इक्वेटरला रेडियस पोलच्या प्रोपोर्शनमध्ये किती जास्त आहे, 21 किलोमीटरनं जास्त आहे. मी काय म्हणते लक्षात येतं आहे का, आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर ॲफेक्ट करणारा थर्ड पॉईंट स्टडी करतोय आणि तो पॉईंट आहे जॉमेट्री ऑफ अर्थ. प्रॅक्टिकली आपण कन्सिडर करताना अर्थला परफेक्ट स्पियर कन्सिडर करतो, बट स्ट्रिक्टली सेईंग अर्थ इज नॉट परफेक्ट स्पियर. अर्थ स्लाईट इलिप्टिकल आहे. ती पोलला थोडीशी फ्लॅट झाले, पोलला थोडीशी फ्लॅट झाले आणि इक्वेटरला थोडीशी एक्सटेंड झाले. हा इफेक्ट आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा. अर्थ स्वतःच्या ॲक्सिसभोवती रोटेट होते आणि ती सनभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. आता एखादी बॉडी जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल देन इट इज ॲक्टेड अपॉन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर आहे. आपण कायनेमॅटिक्समध्ये स्टडी केलं आहे सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. अ फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर त्याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. अ फोर्स ॲक्टिंग अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. तर अर्थ सनभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. सो अर्थ इज ॲक्टेड अपॉन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज ॲक्टिंग इन रेडियली आउटवर्ड डिरेक्शन विच इज ॲक्टिंग अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. त्यामुळं ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स
अर्थ आहे ती इक्वेटरला थोडीशी एक्सटेंड झाले आणि पोलला थोडीशी फ्लॅट झाली. इक्वेटोरियल रेडियस आणि पोलर रेडियस ह्या सेम नाही आहेत. इक्वेटोरियल रेडियस ही पोलर रेडियसपेक्षा 21 किलोमीटरनं जास्त आहे. ओके. मग आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर ऑफ अर्थ इट इज GM अपॉन RE². बरोबर आहे. GM अपॉन RE². M म्हणजे मास ऑफ अर्थ आणि E म्हणजे काय, RE म्हणजे काय, इक्वेटोरियल रेडियस. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल इट इज GM अपॉन RP². RP म्हणजे रेडियस ॲट पोल किंवा पोलर रेडियस. आता RE इज ग्रेटर दॅन RP, therefore GE must be less than GP because G is inversely proportional to R². जिथे रेडियस जास्त असेल तिथे जीची व्हॅल्यू कशी असणार, कमी असणार. मग इक्वेटरला बघा, इक्वेटरला रेडियस जास्त आहे त्यामुळे तिथं जीची व्हॅल्यू किती असणार, जीची व्हॅल्यू कमी असणार. आणि पोलला रेडियस कमी आहे त्यामुळे तिथं जीची व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार. स्ट्रिक्टली सेईंग ॲट इक्वेटर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर पोलला असतं 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता ह्या दोन व्हॅल्यूमधला डिफरन्स फारसा जास्त नाही आहे. बरोबर आहे. इक्वेटर आणि पोलला ज्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू आल्यात त्यांच्यातला डिफरन्स फारसा नाही आहे. त्यामुळं ऑन द सरफेस ऑफ अर्थ आपण जीला कॉन्स्टंट कन्सिडर करतो आणि जीची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. ह्या व्हॅल्यू कुठेही कॅल्क्युलेशन करताना यूज करायच्या नाही आहेत. हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी म्हणून मी सांगितलं. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर मिनिमम असेल आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल मॅक्झिमम असेल. ओके. पण इक्वेटर आणि पोलला ज्या जीच्या व्हॅल्यू आहेत त्यांच्यामधला डिफरन्स फारसा नाही आहे. त्यामुळं आपण जीची ॲव्हरेज व्हॅल्यू फाईंड केली. ती ॲव्हरेज व्हॅल्यू येते 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू आपण ऑन द सरफेस ऑफ अर्थ सगळीकडे कॉन्स्टंट कन्सिडर करतो. पण स्ट्रिक्टली सेईंग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिनिमम ॲट इक्वेटर अँड मॅक्झिमम ॲट पोल. मग आता मी मगाशीच म्हटलं तसं इक्वेटरचं जे रिलेशन तुम्ही जीसाठी यूज कराल तेच तुम्ही वेटसाठी पण यूज कराल. मग बॉडीचं वेट मिनिमम कुठे असेल, इक्वेटरला असेल आणि बॉडीचं वेट मॅक्झिमम कुठे असेल, पोलला असेल. ॲज वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल acceleration due to gravity will going on increasing, so weight of body will also going on increasing. At pole acceleration due to gravity will become maximum. As a result of this weight of body will also become maximum. When you move from pole to equator acceleration due to gravity will going on decreasing. As a result of this weight of body will also going on decreasing. At equator weight will become minimum because acceleration due to gravity will become minimum. क्लिअर झालं. हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. जॉमेट्री ऑफ अर्थ म्हणजे काय कळलं की अर्थ आहे ती परफेक्ट स्पियर नाही आहे. ती इक्वेटरला स्लाईट एक्सटेंड झाले आणि पोलला स्लाईट फ्लॅट झाले. हा इफेक्ट कुणामुळे आहे, अर्थ जी सनभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्या सर्क्युलर मोशनमुळं अर्थ इज ॲक्टेड अपॉन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. त्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळं अर्थ इक्वेटरला थोडीशी एक्सटेंड झाले आणि पोलला थोडीशी फ्लॅट झाले. इक्वेटोरियल रेडियस आहे ती कंपॅरेटिव्हली मोर आहे, पोलर रेडियस कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे. जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R² असतं. मग ज्या लोकेशनला R कमी असेल तिथे जी जास्त असेल. मग पोलला रेडियस कमी आहे त्यामुळे तिथं जीची व्हॅल्यू मॅक्झिमम. इक्वेटरला रेडियस जास्त आहे त्यामुळं तिथं जीची व्हॅल्यू मिनिमम. आणि जे रिलेशन जीसाठी यूज कराल तेच तुम्ही वेटसाठी पण यूज करायचं आहे. लक्षात आलं. आता सपोज करा तुम्ही नॉर्थ पोल टू साऊथ पोल असं ट्रॅव्हल करत असाल
तर काय होणार, पहिल्यांदा जी आणि वेट दोन्ही डिक्रीज होणार, इक्वेटरला ते मिनिमम होणार. तुम्ही पुन्हा साऊथ पोलकडे ट्रॅव्हल केलं की पुन्हा जी काय होणार, इन्क्रीज होणार आणि वेट देखील इन्क्रीज होणार. क्लिअर झालं. तर हा तिसरा फॅक्टर होता जॉमेट्री ऑफ अर्थ. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया.